नमस्कार मंडळी, आपण पाहतात ग्रामीण कट्टा. आपण मडपांगरी या ठिकाणी आहोत आणि माळशेज रोडवरती. तर या ठिकाणी लिंगेश्वर मंदिराची इथं स्थापना झालेली आहे. तर या संदर्भात आपण पांगरीचे काही ग्रामस्थ आहेत यांच्याशी संपर्क साधलो. शेवंताबाई गणपत दिघे. मला अशी दृष्टानं पडली का पहिली मोठा बाया आणि या माझ्या मिस्टरांचं मला मैत दिसलं. तर मोठा बाया काय बोलला, जा जा पाच मैत आले ते बघ. तर मी बघायला गेले तर चेहरा बदली झाला, यांचाच दिसला. काय नाही, मी म्हणलं काय नाही, आपला नाही. पहिला म्हणजे यांचा दिसला, पण मागून बघायला गेले तर बदली झाला चेहरा, आमचा नव्हता. म्हणून मी सांगितलं का आमचा नाही आहे. त्याच्यावर जे सपन पडलं तर मी जिथं खाली पिंड होती ना तिथं आमचं वावर होतं. त्या वावरात असं पाणी साठलेलं दिसलं आणि त्याच्यात बुरबुडा निघाले. मोठा त्याच्यात सर्प निघाले. आमच्या गावामागं, जुन्या गावामागं लई माणसं जमली होती. म्हणून तो बुरबुडा निघाला म्हणून मी बघायला गेले तर त्याच्यातून भला मोठा सर्प निघाला. त्याच्यावर बसबाजार असा तीन होत्या. मग मी खाली पळत सुटले, घाबरून सनी पळत सुटले. तर मी जिथं पिंड होती ना तिथंच गेले, डायरेक्ट तिथं गेले. आणि मग परत मागं फिरून पाहिलं तर तिथं मला पिंड दिसली. त्याच्यावर दुसरं सपान पडलं. जसं काय माझा मोठा मुलगा आणि नाही बारका मुलगा लास तो आणि मी आणि भाया आणि हे आम्ही मुंबईवरून इकडं आलो. तर जिथं पिंड होती का तिथं माझं बारका मुलगा उतारला तर त्याच्या कपाळाला भस्म दिसला. आम्ही दोघंही उतारलो. त्याच्यावर परत सपान पडलं. मी अशी उगत तोंड करून बसले तर तिकडून एक कपेली गाय आली आणि तिच्या मागं गाय खेळायला आणि ती माझी साडी वडायला लागली गुडघ्याचं. तर मी गुजी करते तर मला इथं मोठं मंदिर दिसलं मला इथं. आणि त्याच्यावर एकदा मला हात पण मारले, भोगा तुझीच भक्ती खरी आहे. म्हणजे अशी मला लय स्वप्न पडली पण माझ्या लक्षात नाही. मग तुम्ही या मंदिराची स्थापना कधी केली? जेसीबी लावून आम्ही ती पिंड काढली गुरुवारच्या दिवशी. आता दिलीप दिघे माहिती देत आहेत. यांना स्वप्न पडल्यानंतर, माझं नाव दिलीप दिघे. यांना स्वप्न पडल्यानंतर गावामध्ये चर्चा झाली, भावकीमध्ये आमच्या चर्चा झाल्यानंतर आम्ही एक जेसीबी पाहिला व जेसीबी त्या ठिकाणी घेऊन गेलो. पिंड फार अशी खोल होती, जवळ 20 ते 25 फूट खोल होती पिंड. ती उकरून जेसीबीच्या साह्याने काढल्यानंतर पिंड त्या ठिकाणी काढल्यानंतर त्या पिंडीवरती जो सर्प होता तो सर्प काय अद्यापपर्यंत तिथं आहे तो अजून, परंतु तो काय आम्हाला अजून त्यांचा काय दृष्टांत कुणाला आलेला नाही. तुझं ते पिंड जेसीबीच्या साह्याने उकरून आम्ही वाजत गाजत ग्रामस्थांनी, संपूर्ण भावकीनी, संपूर्ण या कुटुंबानी इथपर्यंत आणली. या ठिकाणी आणल्यानंतर या नगर कल्याण हायवेच्या शेजारी एक जागा शोधली आणि या ठिकाणी जवळजवळ माझ्या मते 2005 साली या ठिकाणी मंदिर गणपत गेनभाऊ दिघे, मारुती गेनभाऊ दिघे व त्यांचा संपूर्ण परिवार, या परिवारानं या ठिकाणी मंदिराचं बांधकाम केलं व या मंदिरामध्ये 2005 साली या ठिकाणी या लिंगेश्वर मंदिराची स्थापना केली. हे लिंगेश्वर मंदिर या ठिकाणी जागृत आहे. हे लिंग या मावशीच्या स्वप्नामध्ये गेलं होतं. या स्वप्नामध्ये जाऊन स्वप्नात या लिंगाचा दृष्टांत दिला होता. नंतर सर्व ग्रामस्थांनी आणि भावकीनी व संपूर्ण या परिवाराने या स्वप्नावरती विश्वास ठेवून या ठिकाणी ते लिंग आणण्याचा प्रयत्न केला व मंदिरामध्ये या ठिकाणी त्या लिंगाची स्थापना केली. तोपर्यंत स्थापना झाल्यानंतर या ठिकाणी जवळ 10 ते 15 वर्ष या ठिकाणी हरिनाम सप्त्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. सप्त्याचे चांगल्या पद्धतीने कार्यक्रम होत होता. तदनंतर आता काही कालांतराने जागेच्या अभावी या ठिकाणी सप्ताह ही मंडळी करू शकत नाही, तरी या ठिकाणी भजनाचा कार्यक्रम संपूर्ण रात्रभर किंवा दिवसभर शिवरात्रीच्या या ठिकाणी भजनाचा कार्यक्रम चालतो. या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात. आलेल्या सर्व पाहुणे मंडळींना, ग्रामस्थांना या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलेलं असतं
व चहा पाण्याचंही आयोजन केलं असतं. प्रत्येक आलेल्या याचं कार्यकर्त्यांचा या ठिकाणी मान सन्मान केलेला असतो. आमदार असो किंवा खासदार असतील, खासदार साहेबांनी आढळराव साहेब असतील, कोल्हे साहेब असतील, आमदार अतुल शेठ बेनके असतील, शरदा सोनवणे असतील, या सर्व मंडळींनी या मंदिराला भेट दिलेली आहे. सर्व कार्यकर्ते मंडळी ह्या मंदिरासाठी दर्शन घेण्यासाठी दरवर्षी येतात. आमच्या भागातील जुन्नर उदापूर डिंगोरे मतदारसंघातील जे कार्यकर्ते मंडळी असतील, अंकुश शेठ असतील, महेंद्र सदाकाळ असतील, सदाकाळ ताई असतील, या संपूर्ण मंडळी या ठिकाणी मंदिराला भेट देत असतात. या सर्वांचं आम्ही चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सत्कार करतो. ही मंडळी या कुटुंबातर्फे या आलेल्या सर्व मंडळींचं, आलेल्या सर्व पाहुण्या मंडळींचं, ग्रामस्थांचं, सर्वांचा या ठिकाणी सत्कार होत असतो. एवढे बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ग्रामीण कट्टासाठी भरत मोरे, पांगरीतर्फे मड. बरं